PCM. PCM, ओके, चालेल. म्हणजे बायोलॉजी बी गेले. अच्छा, म्हणजे सगळंच घेतलंयस. ओके ओके. काही काही शाळांमध्ये बायोला ऑप्शन असतो ना, सो म्हणजे कॉलेजेसमध्ये बायोला ऑप्शन असतो. मला असं वाटलं की तसं काही तुमच्यापैकी काही लोकांनी घेतलंय. जनरली म्हणजे सगळ्याच कॉलेजेसमध्ये केमिस्ट्री, बायोलॉजी, फिजिक्स आणि मॅथ्स हे असतात, पण काही ठिकाणी मॅथ्सला ऑप्शन असतो, काही ठिकाणी बायोला ऑप्शन असतो. असं इथे काही कॉलेजेसमध्ये आहे, म्हणून मी विचारलं. ओके, मग एरवी तू काय करतोस? मॅम मी MST CET ची प्रिपरेशन करतो. MST CET म्हणजे तुला काय करायचंय पुढे, म्हणजे मेडिकल का इंजिनिअरिंग? इंजिनिअरिंग. ओके, गुड. अरे बापरे, मग त्याच्यासाठी तुला खूप फिजिक्स आणि मॅथ्स तुझं खूप स्ट्रॉंग पाहिजे ना? मॅथ आहे स्ट्रॉंग मॅम, फिजिक्स मध्ये थोडं म्हणजे घोळ आहे. फिजिक्समध्ये घोळ आहे. अच्छा, त्याच्या ऍक्च्युली कन्सेप्ट कळला ना की थोडं त्याचं मॅथ्स ऍप्लिकेशन केलं तर काम होऊन जाईल बहुतेक. कारण फिजिक्सच्या कन्सेप्ट सोप्या असतात, त्यात मॅथ्स आलं की गडबड होते. हो ना, माझं असं व्हायचं बरं का. हो. 25. चालेल, चला आपण मी आता एकच सेकंदामध्ये ना स्क्रीन शेअर करते. आपला रेडॉक्स रिएक्शन कम्प्लीट झालाय आणि ग्रुप 1 आणि 2 जो आपला लेसन आहे, नेक्स्ट लेसन, तो आपण ऑलरेडी सुरू केलाय, राईट? तर जस्ट 1 सेक, लेट मी शेअर द स्क्रीन विथ यू. आणि आता आपण सगळ्या सोप्या सोप्या लेसन्सकडे चाललोय. एकच मिनिट हा, लेट मी शेअर द स्क्रीन. हॅलो प्रद्युम्न. Yes, ma'am. हाऊ आर यू? I'm fine, ma'am. गुड. तुमची एक्झाम सुरू झाली का? No, ma'am. आता कधी येते? प्रॅक्टिकल एक्झाम सुरू होणार आहेत. म्हणजे ह्या तुमच्या फायनल एक्झामच्या प्रॅक्टिकल एक्झाम आहेत का? Yes, ma'am. हो माय गॉड, म्हणजे तुमची आता फायनल रिटर्न एक्झाम होईल फेब्रुवारीमध्ये, मग तुमची 12वी सुरू होऊन जाईल. कधी होईल? Yes, ma'am. क्लासेस मध्ये तर चालू झाली आहे. म्हणजे 12चे क्लासेस सुरू झाले कॉलेजमध्ये? हो मॅम. जे शिक्षक वगैरे घेतात ना बाहेरून क्लासेस. अच्छा, हा, तर माझी IT ची आता क्लास चालू झालेली 12. ओके, अच्छा, ठीक आहे. तर मग आपला आपला अभ्यास जो आहे तो असा मध्ये मध्ये वीक मध्ये असतो ना. आपण आता 11th कम्प्लीट करतो, तर तुम्हाला त्याचा उपयोग होईल ना? येस मॅम. होईल होईल. कारण काय, ह्यातली कुठली हॅलो, आवाज येतोय? येस मॅम. यातली कुठली गोष्ट आपल्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये आपल्याला नक्की वापरता येते. सो कुठलीच, म्हणजे जरी तुमच्या कॉलेजमध्ये हे झालं असेल आणि आता आपण ते रिवाइज करतोय, तर एकूण एका कुठल्या तरी पद्धतीने हे आपल्याला हेल्प आउट करेल. आपण आपल्या लेसन कडे जाऊया. मी स्क्रीन शेअर करते आता, बुक समोरच आहे बघा. तर आपण जो आपला लेसन नंबर रेडॉक्स नंतरचा होता, लेसन ऑफ एस ब्लॉक एलिमेंट्स, तो सुरू केला ऑलरेडी. तुमच्याकडे तुमचं बुक आहे समोर? तुम्ही सगळे स्टेट बोर्ड वाले असतात ना, तुमच्यापैकी कोणी CBSE वाला नाहीये? लेसन नाही नंबर मॅम. 8 आपला जो होता तो, राईट, एलिमेंट्स ऑफ ग्रुप 1 and 2 हा आपण मागच्या वेळेला केला होता. आपला अख्खा हायड्रोजनचा पार्ट कम्प्लीट झालेला आहे, राईट? तर हायड्रोजन मध्ये आपण हे पण पाहिलं होतं. तुम्हाला स्क्रीन दिसते ना? इन केस तुम्हाला वाटलं आवाज येत नाही तर मला सांगा, मी पुन्हा कॅमेरा माझा बंद ठेवेल. पण इम्पॉर्टंट आहे टू अंडरस्टँड द कन्सेप्ट गिवन हिअर. तर आपण आयसोटोप्स ऑफ हायड्रोजन हे बघितलं होतं. देर आर 3 आयसोटोप्स ऑफ हायड्रोजन. मजा अशी आहे की आपण पिरियॉडिक टेबल मधल्या त्या ब्लॉक बद्दल बोलतोय, ज्या ब्लॉकमध्ये द फर्स्ट ब्लॉक म्हणजे एस ब्लॉक, त्याच्यामध्ये अल्कली आणि अल्कलाईन अर्थ एलिमेंट अशा 2 ग्रुप्स, वर्टिकल ग्रुप्सचं आपण डिस्कशन करतो. ग्रुप 1, ग्रुप 2. ह्याच्यामध्ये फर्स्टच एलिमेंट आहे हायड्रोजन. हायड्रोजन इज अ डायझी एलिमेंट. त्याला आपण ग्रुप 1 मध्ये पण टाकू शकतो, त्याला आपण ग्रुप 7 मध्ये पण टाकू शकतो. बिकॉज हायड्रोजन कॅन टेक द इलेक्ट्रॉन as well as hydrogen can give the electron. So it is having the properties like metals like sodium or potassium just to give one extra electron. एकच इलेक्ट्रॉन तो देऊन टाकला की तो पॉझिटिव्ह होतो, लाईक अ न्यूक्लियस. बरोबर, फक्त न्यूक्लियस आहे ना, इलेक्ट्रॉन नाहीच उरला.
सो दॅट इज लाईक अ हेलियम न्यूक्लियस. असं त्याचं बनण्याचा प्रयत्न असतो. दोन्ही इलेक्ट्रॉन किंवा एक इलेक्ट्रॉन जो आहे तो देऊन टाकला की इट विल बी अ पॉझिटिव्हली चार्ज्ड कॅटायन. पण असं केलं तर त्याच्यासाठी त्याच्यापेक्षाही स्ट्रॉंग असा दुसरा त्याच्याबरोबर एलिमेंट पाहिजे, जे आपण वरच्या लेसन मध्ये पाहिलं होतं रिडॉक्समध्ये. इन फ्यू केसेस हायड्रोजन बिकम्स अ पॉझिटिव्ह कॅटायन. बट अदरवाईज हायड्रोजन काय करतो, एक इलेक्ट्रॉन घेतो आणि त्याचे ड्युप्लेट कम्प्लीट करतो. बरोबर, बिकॉज इट हॅज 1 इलेक्ट्रॉनेट्स इन इट द व्हॅलेन्स शेल. त्याची व्हॅलेन्सीच 2 आहे, म्हणजे ड्युप्लेटच कम्प्लीट करायचं आहे. सो लाईकवाईज if you look at the structure of isotopes of hydrogen, it has 3 isotopes: hydrogen, deuterium, tritium. Look at the number of electrons, that is 1. इलेक्ट्रॉनची संख्या ही एकच असणार आहे. इलेक्ट्रॉन जितके तितकेच प्रोटॉन असतात. सो द नंबर ऑफ प्रोटॉन्स अँड इलेक्ट्रॉन विल बी 1 ऑलवेज इन 3 ऑफ these. पण व्हॉट इज चेंजिंग इज द नंबर ऑफ न्यूट्रॉन्स. हायड्रोजन मध्ये एकही न्यूट्रॉन नाहीये. जितके प्रोटॉन तितके इलेक्ट्रॉन. तर वजन किती आहे? 1. कारण फक्त याचं वजन आहे. इन केस ऑफ ड्युटेरियम, प्रोटॉन अँड 1 न्यूट्रॉन. सो ह्या दोघांचं वजन एकत्र केलं तर वजन होतं 2, जे आपण इथे वर लिहिलेलं आहे. द अपर नंबर इज द ॲटॉमिक मास नंबर. मास इज मास ऑफ न्यूक्लियस अँड न्यूक्लियस इज प्रोटॉन अँड न्यूट्रॉन. तर दोघांचं एकत्रित वजन आपण वर लिहिलं. इन ट्रिटियम, ट्रिटियम इज अ रेडिओ ऍक्टिव्ह एलिमेंट ऑफ हायड्रोजन, आपल्याला माहिती आहे. तर याच्यामध्ये 1 प्रोटॉन आणि 2 न्यूट्रॉन. सो इट हॅज 3 ॲज द ॲटॉमिक मास नंबर. हे तिघही आयसोटोप्स असतात हायड्रोजनचे. हायड्रोजन आपल्याला माहिती आहे की वेगवेगळ्या फॉर्म्समध्ये आहे आपल्या आजूबाजूला. त्याचा प्रेझन्स किंवा अबंडन्स कसा आहे तो आपण बघितला होता मागच्या वेळेला. हायड्रोजन कसा बनवायचा, कशाला बनवायचा हायड्रोजन? हायड्रोजन इज अन इम्पॉर्टंट गॅस इन व्हेरियस केमिकल रिएक्शन्स. सो वी हॅव टू मेक इट. वाय? लॅबोरेटरी मेथड असेल किंवा इंडस्ट्रियल मेथड असेल, तुम्हाला त्याला इंडस्ट्री किंवा मॅन्युफॅक्चरिंग लेवलला जेव्हा बनवायचं असतं, टू मेक सम अदर प्रोडक्ट्स फ्रॉम हायड्रोजन, यू नीड टू हॅव हायड्रोजन ॲज अ गॅस विथ यू. सो त्याला बनवण्याकरताच्या आपण ह्या सगळ्या प्रोसिजर्स बघितल्या होत्या. त्याच्या फिजिकल प्रॉपर्टीज पण आपण बघितल्या होत्या की इट्स अ नॉन पोलार, त्याला वास नाहीये, टेस्ट नाहीये, ऑर्डर नाहीये. असा एक पेल ब्ल्यू कलरची फ्लेम देतो आणि स्वतःच जळतो. लायटर दॅन एअर आहे, सो इट विल बी अप इनसाइड दी एअर. हा इन्सोल्युबल गॅस आहे. हे सगळं आपण मागच्या वेळेला बघितलं होतं. त्याच्या केमिकल रिॲक्शन्स आपण बघितल्या नव्हत्या. दोज वी विल स्टार्ट नाउ. सो रिॲक्शन विथ मेटल, हा हायड्रोजन मेटल्स बरोबर कशी रिॲक्शन करतो? Whenever we discuss the properties of metals and reactions of them with somebody, now we know that आपल्याला ती इलेक्ट्रोकेमिकल सीरीज मध्ये मेटल्स आहेत. काही एलिमेंट्स हे खूप रिएक्टिव्ह असतात, काही मेटल्स हे खूप रिएक्टिव्ह असतात. ते हवे बरोबर, म्हणजे ऑक्सिजन बरोबर, पाण्याबरोबर, ऍसिड बरोबर, सगळ्या बरोबर रिएक्ट करतात. आता आपण एक एक टप्पा बघतोय. सोडियम हा हायली रिएक्टिव्ह मेटल आपण घेतलाय ह्याच्यासाठी. माझं लॅग होतंय का बोलणं? म्हणजे सर्कल काढलं तर सर्कल बनला नाही, याचा अर्थ काय की हे स्लो जातंय असं वाटलं तर मला सांगा बरं का, नाहीतर मला इथे काढता येत नाही ते. सो सोडियम इज अ रिएक्टिव्ह मेटल. सोडियम जेव्हा आवाज हायड्रोजन अटकतोय टीचर. गॅस बरोबर आपण रिॲक्ट करवतो तेव्हा काय होतं, द रिएक्टिव्ह मेटल विथ हायड्रोजन इज नाउ गिव्हिंग द फुट ऑफ माय कॅमेरा सो दॅट यू कॅन लिसन टू मी प्रॉपरली. जे मला इथे लिहितानाच कळलं होतं, हे अडकतंय म्हणजे नेटवर्क गडबडलंय. आता येईल बघा कदाचित तुम्हाला माझा आवाज, आता बरोबर येईल. सो आता हा सोडियम आणि हायड्रोजन ह्यांना जेव्हा आपण हे करतो, रिॲक्ट करवतो, तेव्हा त्याचे हायड्रेट बनतात, मेटल्सचे हायड्रेट. मेटल प्लस हायड्रोजन विल गिव्ह यू मेटल हायड्रेट. ठीक आहे. सो असं तुम्ही ह्याचे कोणत्याही दुसऱ्या मेटल्स बरोबरची पण रिएक्शन बघू शकता, कॅल्शियम, स्ट्रॉन्शियम, बेरियम. ठीक आहे. सगळ्या रिएक्टिव्ह मेटल्स बरोबर हा त्याचे हायड्रेट्स बनवतो. ठीक आहे. सो इन दिस रिस्पेक्ट डायहायड्रोजन इज सिमिलर टू हॅलोजन्स. आता याच्यामध्ये हा हायड्रोजन इज ऍक्टिंग लाईक अ हॅलोजन. बघा, जर तुम्ही सोडियमची रिएक्शन बघितली क्लोरीन बरोबर, तर NaCl मध्ये Na प्लस आहे आणि Cl मायनस आहे. बरोबर. आता NaH हे जर तुम्ही बघितलं सोडियम हायड्रेट, तर त्याच्यामध्ये Na
प्लस आहे आणि हाइड्रोजन माइनस है। तो ह्या रिएक्शन मध्ये नाउ अपना हाइड्रोजन कैसे काम कर रहा है, लाइक अ हॅलोजन, जसं आपण वरती म्हणालो तसं, ठीक आहे। म्हणून आपण त्याला फर्स्ट ग्रुप मध्ये ठेवलं आणि तरी आपण त्याला डायझी म्हणतो। मग दुसरी एक गोष्ट आहे, ती आहे आपण जसं वरच्या केमिकल रिएक्शन बघितल्या ऑक्सिडेशन आणि रिडक्शनच्या, त्याच्यामध्ये आता आपल्याला बघायचे रिएक्शन विथ डायऑक्सिजन म्हणजे O2। डायऑक्सिजन हे ऑक्सिजनचं नाव आहे बरं का, ऑक्सिजन गॅस इज लाईक डायऑक्सिजन O2। डायहायड्रोजन रिएक्ट्स विथ डायऑक्सिजन इन द प्रेझेन्स ऑफ कॅटलिस्ट और बाय हीटिंग टू फॉर्म वॉटर। हाऊ इट साऊंड्स लाईक ना। समजा आपल्याकडे आपण असं बोलतच नाही, आता आपल्याकडे प्रद्युम्न आहे, हो की नाही, प्रद्युम्न आहे किंवा ओम आहे, किंवा मगाशी कोण होतं बरं, जसं की चला असं ओम असेल तर आपण म्हणतो ए ओम तू काय करतोयस रे, आपण डायरेक्ट बोलतो की नाही। तसं ते फिरंगी लोकांमध्ये मिस्टर ओम व्हॉट आर यू डुईंग असं वगैरे बोलायची पद्धत आहे की नाही। ते मिस्टर बिस्टर आपण काही लावत नाही एकमेकांना। तुम्ही पिक्चर बघितले असतील ते छोट्या मुलांचे, तर छोट्या मुलांना पण मिस्टर हॅरी पॉटर असं वगैरे बोलवतात। तसं मला हे वाक्य वाचताना काय आठवलं माहितीये का, हायड्रोजन गॅस रिएक्टिंग विथ ऑक्सिजन असं लिहू शकले असते की नाही, पण काय लिहिलंय डायहायड्रोजन रिएक्ट्स विथ डायऑक्सिजन, म्हणजेच काय हायड्रोजन आणि ऑक्सिजन। डाय का, बिकॉज टू मॉलिक्युल्स ऑफ दम। तर काय होतं, यांची रिएक्शन होऊन पाणी बनतंय। पाणी कसं बनतं, असं हायड्रोजन अँड ऑक्सिजन व्हेन दे रिएक्ट इन द प्रेझेन्स ऑफ कॅटलिस्ट और बाय हीटिंग टू फॉर्म वॉटर। आता विचार करा, आपल्या पृथ्वीवर एवढं सगळं जे पाणी आहे ते बनताना किती प्रमाणामध्ये एनर्जी जनरेट झाली असेल, बिकॉज दिस इज अ हायली एक्झोथर्मिक रिएक्शन। एक्झोथर्मिक या शब्दाचा अर्थ आहे द रिएक्शन विच गिव्स आउट एनर्जी। एक्झो म्हणजे बाहेर टाकणारी, व्हॉट बाहेर काय टाकते, थर्मा म्हणजे हीट। द रिएक्शन विच इज थ्रोईंग आउट द हीट आउट ऑफ इट, ती आहे एक्झोथर्मिक। मग याच्यामध्ये जेव्हा हायड्रोजन आणि ऑक्सिजन गॅस तुम्ही त्याला हीट करा किंवा त्याला एखादा कॅटलिस्ट द्या, जो ह्या दोघांना जसे की निकेल बिकेल असे काही एलिमेंट्स असतात जे टाकले की एकमेकांबरोबर रिएक्ट करायला लागतात, तर त्या कंडिशन मध्ये आपल्याकडे बनतं पाणी। आणि हे पाणी जेव्हा बनतं तेव्हा खूप सारी एनर्जी बाहेर टाकतं। नाउ रिएक्शन विथ हॅलोजन्स, हॅलो म्हणजे कोणता ग्रुप, फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन, हे चौघं। नाउ डायहायड्रोजन इन्फ्लेम्स विथ फ्लोरीन इवन ॲट -250 डिग्री सेल्सिअस, म्हणजे अतिशय थंड -250 डिग्री सेल्सिअसच्या टेम्परेचरला हा हायड्रोजन फ्लोरीन बरोबर रिएक्ट करतो, whereas it requires catalyst to react with iodine। आता बघा, क्लोरीन, त्याच्यानंतर एक क्लोरीन, मग आहे ब्रोमीन आणि मग आहे आयोडीन। आता हे 4 आहेत। आपण रिएक्टिव्हिटी वरच्या लेसन्स मध्ये जेव्हा बघितलं होतं पिरियॉडिक टेबलच्या, तेव्हा आपण हे पाहिलं होतं की फ्लोरीन इज द मोस्ट इलेक्ट्रोनेगेटिव्ह, स्मॉलेस्ट अँड द हायली रिएक्टिव्ह एलिमेंट, बरोबर। आयोडीन जो आहे तो ह्या ग्रुप मधला सगळ्यात खालचा आणि हेवी एलिमेंट आहे, हेवी। म्हणजे फ्लोरीन आणि क्लोरीन गॅसेस आहेत, ब्रोमीन लिक्विड आहे, आयोडीन इज अ सॉलिड। मग आता when we look at the reactivity of halogens with hydrogen, तर फ्लोरीन तर त्याच्याबरोबर -250 डिग्री सेल्सिअसला रिएक्ट करतो डायरेक्टली, इन्फ्लेम म्हणजे डायरेक्ट जळून रिएक्ट करतो। पण ॲज अँड हाऊ वी गो डाऊन टू द आयोडीन, इथपर्यंत रिएक्ट करण्याकरता या हायड्रोजनला कॅटलिस्टची गरज पडते। रिएक्ट तर करतो पण त्याला हलवावं लागतं जरासं, कारण की आता आयोडीन इज अ बिग एलिमेंट, मोठा आहे त्याचा जो ॲटम आहे तो मोठा आहे साईजने, म्हणून त्याला जास्त एनर्जी द्यावी लागते। द विगर ऑफ रिएक्शन ऑफ डायहायड्रोजन डिक्रीजेस विथ इन्क्रीजिंग ॲटॉमिक नंबर ऑफ हॅलोजन, बरोबर की नाही। म्हणजेच काय, इन्क्रीजिंग ॲटॉमिक नंबर म्हणजे खाली तुम्ही जसं जाणार तसं तुमचा काय होतो, ॲटॉमिक नंबर वाढतो। सो विगर म्हणजे शक्ती, द पॉवर ऑफ रिएक्शन ऑफ डायहायड्रोजन, मग या हायड्रोजनची रिएक्टिव्हिटी ॲज यू गो डाऊन द ग्रुप डिक्रीजेस। आपण मगाशीच बोललो होतो, फ्लोरीन क्लोरीन आर गॅसेस, ब्रोमीन इज लिक्विड। सो रिएक्टिव्हिटी इथून इथपर्यंत कमी होईल आणि इथून इकडे त्याला हलवावं लागेल, अरे बाबा तुला रिएक्ट करायचंय रे बाबा, चल तुला एक कॅटलिस्ट टाकून देतो। अशी कंडिशन झाल्यानंतर तो आयोडीन बरोबर रिएक्ट करतो, पण त्याला थोडंसं जरा ऍक्टिव्हेट करावं लागतं।
हे कसं आहे माहितीये, आपल्याला जो विषय आवडत नाही त्याचा अभ्यास करण्याकरता आपल्याला मोटिवेशन लागतं. हा अभ्यास झाला की मग मी अर्धा तास माझ्या आवडीची सिरियल बघेन किंवा अर्धा तास सायकलिंग करेन. जे काही तुम्हाला आहे ते मोटिवेशन आहे. ते मोटिवेशन असल्याशिवाय तुम्ही काम करत नाही. सेम तसंच आहे. रिड्युसिंग नेचर ऑफ डायहायड्रोजन. डायहायड्रोजन इज अ रिड्युसिंग एजंट. जर एखादी गोष्ट समोरच्या वस्तूला रिड्यूस करत असेल तर ती स्वतः ऑक्सिडाइज होते. आपण वरतीच बघितलंय. Dihydrogen reduces oxides and ions from metals. Those are less reactive than iron to the corresponding metal at moderate temperature. आता बघा काय. कॉपर ऑक्साईड आणि हायड्रोजन. कॉपर ऑक्साईड आणि हायड्रोजन यांची रिएक्शन तुम्ही जर बघितली तर हा हायड्रोजन काय करेल, ऑक्सिजनला स्वतःकडे खेचेल. तो स्वतः झाला ऑक्सिडाइज आणि त्याने समोरच्याला केलं रेड्यूस. तर त्याने समोरच्याला रिड्यूस केलं, त्याचा अर्थ काय येतो आहे, रेड्युसिंग एजंट. बघा ना, कॉपर ऑक्साईडचा नुसता कॉपर झाला, त्याच्याकडचा ऑक्सिजन निघून गेला. ऑक्सिजन जाणं म्हणजे काय होणं, रिडक्शन. बरोबर. तर अशा पद्धतीने हा स्वतः बिचारा ऑक्सिडाइज होतो, H2O चा मॉलिक्यूल बनवतो पाण्याचा आणि समोरच्याला करून टाकतो रिड्यूस. सो इट्स अ गिव्ह अँड टेक रेडॉक्स रिएक्शन. Fe3O4 प्लस 4H2 याच्यामध्ये काय होतं, Fe3. आता याच्यामध्ये पूर्ण Fe3 फक्त मेटल उरलेलं आहे. पुन्हा काय झालं, पाणी बनलं. बरोबर. सो ऑक्सिजन गेला की Fe काय झाला, रिड्यूस, आणि हा काय झाला स्वतः ऑक्सिडाइज. पॅलेडियम 2 प्लस हा ह्याने त्याचे इलेक्ट्रॉन देऊन टाकले स्वतःच, आणि हा हायड्रोजन आता याच्याकडे गेला. याने काय केलं, स्वतःचे इलेक्ट्रॉन ह्याला देऊन टाकले. पॅलेडियम झाला अ कम्प्लीट सॉलिड, 2 इलेक्ट्रॉनची कमी होती त्याने ते घेतले. हायड्रोजन झाला स्वतः H प्लस म्हणजे ऑक्सिडाइज. बरोबर. अशा पद्धतीने हा गरीब बिचारा हायड्रोजन लोकांची मदत करतो, त्यांचा ऑक्सिजन काढून घेतो, स्वतः ऑक्सिडाइज होतो आणि लोकांना रिड्यूस करून सोडतो. दॅट्स वाय इट्स अ रिड्युसिंग एजंट. नाउ हायड्रोजनेशन ऑफ अनसॅच्युरेटेड ऑर्गॅनिक कंपाऊंड्स. ही खूप मस्त गोष्ट आहे. हे आपल्याला 9वी-10वीच्या लेसन्स मध्ये पण होतं. वी नो दॅट organic compounds are of 3 types: alkanes, alkenes and alkynes. Alkanes are saturated compounds and alkenes and alkynes are unsaturated compounds. बरोबर. त्याच्यामध्ये डबल बॉन्ड आणि ट्रिपल आवाज बॉन्ड अडकतोय असतो. मॅम. हा, हे डबल बॉन्ड. आवाज अडकतोय. लेट मी चेक. आता काय करूया आपण, एकच मिनिट, जस्ट लेट मी क्रॉस चेक. हा, काय करता येते आणि आता येतोय का रे आवाज, बघा बरं. येस मॅम, आता क्लिअर येतोय. ऑलराईट, थँक्यू फॉर टेलिंग मी दिस. ठीक आहे. आता आपण बघितलं होतं की अनसॅच्युरेटेड कंपाऊंड्स मध्ये डबल किंवा ट्रिपल बॉन्ड असतो. असं डबल किंवा असं ट्रिपल कुठलंही असेल. अल्कीन असेल ते डबल, अल्काईन असेल ते ट्रिपल. जेव्हा असे डबल बॉन्ड असतात, आता हिअर नाउ वी आर टेकिंग अन एक्झाम्पल ऑफ डबल बॉन्ड, जे की ऑइल मध्ये असतात. व्हेजिटेबल ऑइल म्हणजे ऑइल सीड्स असतात बघा आपल्याकडे, शेंगदाणे, सूर्यफूल, अमुक तमुक धमुक, जे जे कोणते सगळ्या तेल बिया आहेत आपल्याकडे, सूर्यफूल, करडई. तर मग अशा सगळ्या ज्या बिया असतात त्यांच्यामध्ये असतात अनसॅच्युरेटेड डबल बॉन्ड्स, व्हेजिटेबल ऑइल्स. जेव्हा आपण त्याच्यामध्ये H2 गॅस ऍड करतो, त्याच्यामध्ये काय होतं, हा हायड्रोजन इकडे, हा हायड्रोजन इकडे, असे बरोबर जॉईन होतात. म्हणजे काय होतं, कार्बन कार्बन हा जो इथला बॉन्ड होतो तो, आणि हा एक बॉन्ड होतो कमी, त्याच्या जागी जातात हायड्रोजन हायड्रोजन सिंगल सिंगल, आणि हे वरचे 2 बॉन्ड आहेत तसेच. म्हणजेच काय, व्हेजिटेबल ऑइल टू सॅच्युरेटेड फॅट. हे कशामुळे झालं,
डबल बॉन्ड वरती एक हायड्रोजन मॉलिक्यूल ऍड झाला. But this happens in presence of nickel as the catalyst and we have to heat the given product. तेलापासून तूप बनवणे, वनस्पती तूप असतं ना, वनस्पती घी, डालडा किंवा असे आपण जे वापरतो वनस्पती तूप लिहिलेलं असतं त्याच्यावरती, ते कसं बनतं? ह्या तेलामध्ये आपण हायड्रोजन गॅस सोडला की ते सॅच्युरेट होतं आणि त्या डबल बॉन्डचा सिंगल बॉन्ड तयार होतो. आता ह्या सगळ्या हायड्रोजनचे युजेस काय आहेत? आपण त्याला डायहायड्रोजन का म्हणतोय? बिकॉज इट इज इन द फॉर्म ऑफ H2. आपण याला हायड्रोजनच म्हणतो ना, हायड्रोजन म्हणजे H2 म्हणजे मिस्टर हायड्रोजन. म्हणजे आपण त्याला काय बोलवतोय, त्याच्या स्ट्रक्चर प्रमाणे रिस्पेक्ट देऊन त्याला आपण बोलवतोय मिस्टर हायड्रोजन, H2, डायहायड्रोजन. लार्जेस्ट यूज ऑफ डायहायड्रोजन इज इन द प्रोडक्शन ऑफ अमोनिया. अमोनिया म्हणजे NH3 गॅस. NH3 हा बऱ्याच वेगवेगळ्या कमर्शियल युजेससाठी लागणारा रॉ मटेरियल म्हणून वापरला जातो अमोनिया गॅस. फर्टिलायझर्स असतील किंवा काही लाईफ प्रोडक्ट्स असतील त्याच्यासाठी अमोनिया वापरला जातो. डायहायड्रोजन इज युज्ड इन फॉर्मेशन ऑफ वनस्पती घी बाय कॅटॅलिटिक हायड्रोजनेशन ऑफ ऑइल्स. हे जे की नाही आपण आता बोललो ना, कॅटॅलिटिक हायड्रोजनेशन ऑफ ऑइल्स म्हणजे वनस्पती घी, डालडा. लिक्विड डायहायड्रोजन इज युज्ड ॲज अ रॉकेट फ्युएल. हे जे रॉकेट उडवतात की नाही आकाशामध्ये, इस्रो वाले लोक, त्याच्यामधले फ्युएल काय आहे? डायहायड्रोजन. का बरं? हायड्रोजन गॅस बर्न्स इटसेल्फ, तो स्वतःच जळतो आणि खूप अमाऊंट ऑफ एनर्जी क्रिएट करतो म्हणून. डायहायड्रोजन इज युज्ड इन प्रिपरेशन ऑफ इम्पॉर्टंट ऑर्गॅनिक कंपाऊंड्स लाईक मिथॅनॉल इन बल्क क्वांटिटी. बघा, हायड्रोजन हा जो गॅस आहे, मी तुम्हाला म्हटलं होतं की बाकी खूप साऱ्या गोष्टींचा तो रॉ मटेरियल आहे. अमोनिया आपण वर बघितला NH3, तसा मिथॅनॉल आहे CH4, बरोबर. याच्यामध्ये 4 हायड्रोजन लागतात जे कार्बनला अटॅच होतात. CO मधला ऑक्सिजन गेला आणि 4 हायड्रोजन लागले, तर काय बनलं आपल्याकडे? मिथेन गॅस. आणि या मिथेन पासून आपण मिथॅनॉल हा अल्कोहोल बनवतो. ठीक आहे, असाही बनवू शकता किंवा तसाही बनवू शकता. शेवटी तुम्हाला या कार्बन मध्ये OH ग्रुप ऍड करायचा आहे आणि मिथेन पासून मिथॅनॉल बनवणं ही पण एक प्रोसिजर आहे. डायहायड्रोजन इज यूज फॉर प्रिपरेशन ऑफ हायड्रोजन क्लोराईड अँड मेटल हायड्रेट्स. बघा, आता आपण जे HCl म्हणजे ऍसिड HCl जे बनवतो ते, आणि मेटल हायड्रेट्स म्हणजे आपण वर बघितलं होतं ना, NaCl, KCl ह्याच्यासारखे NaH, KH अशा वेगवेगळ्या गोष्टींमध्ये हायड्रोजनचा वापर केला जातो. सो इट इज युज्ड ॲज द रिएक्टंट इन दोज रिएक्शन्स. आपल्याला प्रॉब्लेम काय दिलाय? जस्टिफाय द प्लेसमेंट ऑफ हायड्रोजन इन द ग्रुप ऑफ अल्कली मेटल्स with the help of reaction with halogens. Hydrogen on reaction with halogen X2 gives compounds with general formula H2 plus Cl2 will give you 2HCl. बरोबर. आता याच्यामध्ये Cl कोण आहे? हॅलोजन आहे. हायड्रोजन कोण झाला? मेटल. सो अल्कली मेटल्सच्या ग्रुपमध्ये M सारखा आपला बिहेव करतोय हायड्रोजन, कारण तिथे दुसरा ऑलरेडी एक हॅलोजन आहे जो आहे क्लोरीन. आता दुसरी एक्झाम्पल आहे NaCl ची. Na मध्ये Na प्लस आणि Cl मायनस, बरोबर. ह्याच्यामध्ये जसा Na मेटल आहे तसा इथे हायड्रोजन मेटल झाला आहे HCl मध्ये. करेक्ट. अशा पद्धतीने आपण हा जो हायड्रोजन आहे हा पहिल्या ग्रुपमध्ये ठेवला तर मेटल सारखा बिहेव करतो हे प्रूव्ह करू शकतो. करेक्ट की नाही? चला, आता इथून आपला ओरिजिनल धडा सुरू झाला. द धडा स्टार्टिंग फ्रॉम हिअर, म्हणजे the lesson starting from here is the alkali 8.2. This actually should be the starting of the lesson, but you can't avoid hydrogen because hydrogen is the very first element in the entire periodic table. We must understand what is its importance and why it is placed in the first group. ते सगळं आपलं डिस्कशन आता झालंय. Now we are on the actual topic of alkali metals and alkaline earth metals, group 1 and group 2 of the periodic table. The are placed on the left in the periodic table. Here the last electron enters into NS subshell. Thus they belong to the S block
ऑफ द पिरियॉडिक टेबल. आणि एक काम करूया, हे पिरियॉडिक टेबल बघा. आपल्या पुस्तकात याकडे वरती सोळा खाली फिरवत बसायला लागेल. सो व्हॉट आय एम डुईंग, आय एम जस्ट ओपनिंग द पिरियॉडिक टेबल हिअर. लेट अस सी विच विल मेक अवर वर्क इझी. बघा कुठलं उघडूया आपण, हे उघडूया, त्यातल्या त्यात मोठं. सी आपला टॉपिक ऑफ डिस्कशन आहे हे दोन. या धड्यामध्ये ह्यांच्याबद्दलच बोललोय आपण. इतका वेळ आपण जी बडबड केली ना ती या हायड्रोजन बद्दल होती. मग आता कोण उरलं, हायड्रोजनच्या खालचे हे सगळे आणि बेरिलियम पासून सुरू होणारे हे सगळे. बरोबर, हा आहे ग्रुप 1, हा आहे ग्रुप 2. पूर्ण पिरियडिक टेबल मधला हा द लेफ्ट मोस्ट पार्ट आहे की नाही, तेच आपण आता पाहिलं की these are the first 2 groups of the periodic table. आता बघा काय एस मध्ये त्यांचे इलेक्ट्रॉन संपतात म्हणून ते काय एस ब्लॉक एलिमेंट येतात. ग्रुप 1 ऑफ द पिरियडिक टेबल कन्सिस्ट ऑफ एलिमेंट्स लाईक हायड्रोजन, लिथियम, सोडियम, पोटॅशियम, रुबिडियम, सीझियम, फ्रॅन्शियम. चला बघा इकडेच बघूया आपण. कुठे गेलं रे, कुठे. बघा हायड्रोजन झाला, लिथियम, सोडियम, पोटॅशियम, मग रुबिडियम, मग सीझियम, मग फ्रॅन्शियम. बरोबर, सुरुवात होते 1 ने, पिरियड संपतो किती 223 वर. इकडे बघा बेरिलियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम हे सगळे आपल्या ओळखीचे आहेत. मग स्ट्रॉन्शियम, मग बॅरियम. बेरिलियम आणि बॅरियम वेगवेगळे आहेत बरं का. मग रेडियम. ठीक आहे, हे झाले ग्रुप 2 एलिमेंट्स. नावं कळली. आता we have already looked at hydrogen in the section 8.1. 2 elements of group 1, namely sodium and potassium, are the 6th and 7th most abundant elements in the earth crust. बघा सोडियम आणि पोटॅशियम अर्थच्या क्रस्ट मधले 6वे आणि 7वे, म्हणजे 6वा ग्रुप, 6वा अबंडंट आहे सोडियम, 7वा आहे पोटॅशियम. एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये हे आपल्या अर्थच्या क्रस्ट मध्ये असतात. But francium does not occur appreciably in nature because it is radioactive and has the short half-life. फ्रॅन्शियम कुठे गेला आपला फ्रॅन्शियम, बघा बरं फ्रॅन्शियम हा रेडिओ ऍक्टिव्ह आहे, शेल्फ लाईफ कमी आहे म्हणून हा जास्त दिसत नाही. म्हणजेच कोण, पहिल्या ग्रुप मधले सोडियम, पोटॅशियम 6th 7th हायली, सोडियम, पोटॅशियम खूप जास्त प्रमाणामध्ये दिसतात आपल्याला. फ्रॅन्शियम दिसत नाही कारण तो रेडिओ ऍक्टिव्ह आहे. आणि बाकी जे आहेत ते इन बिटवीन आपल्याला सापडतात, म्हणजे मध्यम प्रमाणामध्ये सापडतात. आता बघूया इथे आणखीन काय दिलंय. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन हायड्रोजनचा आपल्याला माहिती आहे ना की हा फर्स्ट ग्रुप आहे, तर डोळे बंद करून त्यांचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 1s 2s 3s 4s 5s 6s 7s हे एका रांगेत लिहून टाकायचं. आणि पहिला कारण पहिलाच ग्रुप आहे ना, सो एव्हरीबडी विल हॅव 1 इलेक्ट्रॉन इन द एस शेल. तर S1 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 च इकडे कॉन्स्टंट येणार आहे. वर्टिकल काय येणार आहे 1s 2s 3s 4s 5s 6s 7s. बरोबर, आता ऍटॉमिक नंबर हायड्रोजनचा 1, लिथियमचा 3, सोडियमचा 11, पोटॅशियमचा 19, रुबिडियमचा 37, सीझियमचा 55, फ्रॅन्शियमचा 87. तुम्ही म्हणाले पाठ करायचे आहेत का? नाही रे नाही, पाठ नाही करायचे, पण आपल्याला अंदाज असायला पाहिजे की ह्या वर्टिकल ग्रुपमध्ये ह्यांचे ऍटॉमिक नंबर किती आहेत. ऍटॉमिक नंबर इज अ नंबर ऑफ प्रोटॉन्स और नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स. सो नाउ सी 87 नंबर ऑफ प्रोटॉन्स और इलेक्ट्रॉन्स इन द ऍटम. किती मोठा ऍटम आहे. मग एवढं मोठं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहिताना आपण काय शॉर्टकट वापरतो ते बघा. आता सी 1s ला काय ऑप्शन नाहीये, 1s असाच येणार आहे. हायड्रोजन आपण ऑलरेडी डिस्कस केलाय. दुसरा आहे त्याच्या खालचा लिथियम. लिथियम कडे हेलियमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे 1s1. 1s1 नंतर 2s1 हे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे त्याचं. मग हे सोडियम कडे आहेत 11 इलेक्ट्रॉन, 3s आहेत त्याच्याकडे, पण त्याच्या आधी
1s2 2s2 2p6 हे जे काही इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे ते आहे निऑनचं. हेलियम, निऑन, अर्गॉन, क्रिप्टॉन, झेनॉन हे सगळेच्या सगळे रेडिओ आपलं सॉरी नोबल गॅसेस आहेत. बघा, लुक एट देम, दे आर हिअर. 18th ग्रुप. हा, हेलियम, निऑन, अर्गॉन, क्रिप्टॉन, झेनॉन, रेडॉन आणि हा पण आहे, पण हा आर्टिफिशियली लॅबमध्ये बनवलेले. पण हे सगळे जे आहेत हे सगळे नोबल गॅसेस आहेत. ठीक आहे. आता हेलियम, निऑन, अर्गॉन, क्रिप्टॉन, झेनॉन हे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन तुम्ही इथे लिहून टाकलं तर तुम्हाला इथे किती सोपं आहे की नाही 2s1 3s1 लिहिणं. तुम्हाला काय करायचंय, आधीचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहेत ना हे सगळे, हे एवढे सगळे लिहित बसण्याच्या ऐवजी इथलं हे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कोणाचं आहे, अर्गॉनचं आहे. त्याच्या आधीचं कोणाचं आहे, इथपर्यंतचं क्रिप्टॉनचं आहे. त्याच्या आधीचं इथपर्यंतचं कोणाचं आहे, 5p6 पर्यंतचं झेनॉनचं आहे. आणि त्याच्या आधीचं इथपर्यंतचं आरएनचं नाव काय रे, रेडॉन. बरोबर, इथपर्यंतचं सगळं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे. आता ग्रुप 2 लागल्या हाती आपण दुसऱ्या ग्रुपचं पण बघून घेऊ ना जरा. बेरिलियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम, स्ट्रॉन्शियम, बेरियम, रेडियम. बरोबर, हा 87 होता, हा 88 आहे. मग जरा कॉमन सेन्स वापरला ना आपण तर याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जर याचं 2s1 असेल त्याचं असेल 2s2, याचं असेल 3s2, याचं असेल 4s2, असं करत करत फक्त या एस मध्ये तुम्हाला एक वाढवायचं आहे. एकाच ग्रुप मधले आहेत बघा, दे आर प्लेस्ड टुगेदर. हा दोघांचा मिळून एक ग्रुप आहे, याला आपण एस ब्लॉक म्हणतो. तर यांच्या एस ब्लॉक मध्ये 1s सारखाच 2s आहे आणि त्याच्यामध्ये 3s 4s 5s एका रांगेत आल्यावरती त्याला आपल्याला काय करायचंय, तिथले फक्त इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन वरती द्यायचे. ठीक आहे. सो अशा पद्धतीने 2s2 3s2 4s2 5s2 6s2 7s2 म्हणजे या वरच्या कॉन्फिगरेशन मध्ये फक्त एक इलेक्ट्रॉन ऍड करण्याचं काम आपण केलेलं आहे. बाकी सगळं सेम. 1 चा 2 मध्ये लिहिलं, 3 चा 4 होईल, 11 चा 12 होईल. मला कळलं की दुसरं आपोआप येईल. इट इज जस्ट अ लॉजिक. ठीक आहे. नाव ट्रेंड्स इन द ॲटॉमिक अँड फिजिकल प्रॉपर्टीज. हा ना इतका सोपा पार्ट आहे माहिती का तुम्हाला सांगते मी. पूर्ण केमिस्ट्री मधलं सगळ्यात सोपं इनऑर्गॅनिक केमिस्ट्री आहे. यू आस्क मी वाय. याच्यामध्ये कन्सेप्ट आहेत ना, एकदा त्या कळल्या की तुम्ही त्याला व्यवस्थित कुठेही अप्लाय करू शकता आणि लॉजिकली पण उत्तर लिहू शकता. आता बघा, ट्रेंड्स इन ॲटॉमिक अँड फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट्स ऑफ ग्रुप 1 अँड ग्रुप 2 एलिमेंट्स. ऑल दी अल्कली मेटल्स आर सिल्वरी व्हाईट अँड सॉफ्ट. अल्कली मेटल्स हे आहेत, हे सगळेच्या सगळे लिथियम पासून खाली हे सगळे अल्कली मेटल्स हे सिल्वरी सॉफ्ट व्हाईट आहेत. तुम्हाला एक मिनिट, सोडियम मेटल दाखवू का मी? सोडियम मेटल कटिंग बघूया. मला तुम्हाला हे का दाखवायचे, बिकॉज आय वॉन्ट टू शो यू. दिसतंय ना? वेल, हा छोटासा शॉर्ट दाखवण्यामागचं कारण हे होतं की तो सोडियम इज अ व्हेरी रिएक्टिव्ह मेटल. बघितलं आपण 10 सेकंदात तो रिॲक्ट झाला आणि त्याच्या सरफेस वरती एक वेगळ्याच पद्धतीचा पिवळसरपणा आला, म्हणून त्याला केरोसिन मध्ये बुडवून ठेवलेलं असतं. तुम्ही सगळ्यांनी केली आहे का रे कॉलेजमध्ये सोडियम फ्युजन टेस्ट? सांगा बरं जरा मला. हॅव यू नो डन दॅट मॅम. इन युअर कॉलेज?
काय बोलताय नो. तुम्ही? कॉलेजमध्ये अजून सोडियम मेटल पाहिला नाहीये? नाही मॅम. कोणीच नाही? नाही. कुठल्याच कॉलेजमध्ये नाही झालाय तो एक्सपेरिमेंट? बरं. चल, तुम्हाला आतापर्यंत मी एकच सांगते. प्रॅक्टिकल झालं टीचर. आणि ते कोणतं होतं? टायट्रेशन? नाही ते पिंक कलर होतं बघा ते. अच्छा, टायट्रेशन म्हणजे तुम्ही त्याच्यामध्ये फिनॉक्सिलिन टाकलं आणि बेसमध्ये त्याचा कलर पिंक झाला. येस मॅम. तेच. ऍसिड बेस टायट्रेशन म्हणतात, बरोबर. त्याला ब्युरेट, पिपेट, कोनिकल फ्लास्क मध्ये घ्या, मोजून त्याचे 3 रिडिंग घ्या आणि त्याचा एव्हरेज काढा. करेक्ट? तोच त्याला येस मॅम. तेच. येस, त्याला टायट्रेशन म्हणतात. आता तुम्ही जे बघितलं ना, तो सोडियम मेटल कॉलेजमध्ये असतो, पण तो खूप रिएक्टिव्ह मेटल आहे. आणि चला तुम्हाला एक किस्सा सांगते. वेट, लेट मी स्टॉप शेअरिंग दी स्क्रीन अँड लेट मी स्टार्ट माय कॅमेरा. आय वॉन्ट टू टॉक टू यू ऑन दिस. जस्ट 1 सेकंड. तुम्हाला मी हा किस्सा सांगते, पण हा तुम्ही तुमच्या रिस्कवर ऐकायचा आणि कोणीही आपापल्या कॉलेजमध्ये ट्राय करायचा नाही. इट्स अ रिस्की एक्सपेरिमेंट जो आमच्या कॉलेजमधल्या मुलांनी केला होता आणि त्याची खूप भयंकर पनिशमेंट अनुभवली होती. तुम्ही आता जे शॉर्टमध्ये बघितलं की नाही, तो सोडियम मेटल खरोखर असाच असतो. आपण लोणच्याच्या फोडी करतो बघा, म्हणजे कैरीचे लोणचं असतं, त्याला ते कट केलं, आतमध्ये त्याची कोय असते, तुम्ही पाहिली असेल ती. आता 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 येईलच उन्हाळ्याचा महिना आणि मग तुम्ही सगळे आंबे खाल, त्या आंब्याच्या कोयीला आपण कट केल्यावरती आतमध्ये कशी त्याची ती बाठी असते की नाही, तसा तो आपल्याला दिसतो. सोडियम मेटल बाटलीमध्ये पडलेला असतो, तुकडे तुकडे केलेला असतो. तर तो सोडियम मेटल हा अतिशय रिएक्टिव्ह आहे, म्हणून त्याला एका वेगळ्या काचेच्या बॉटलमध्ये केरोसिनमध्ये बुडवून ठेवलेलं असतं. आपल्याला जेव्हा एक्सपेरिमेंट करायचं असतो तेव्हा आपण त्याला असं फोर्कने काढू शकतो आणि एक असा खाली एक असा जशा आपल्या टाईल्स असतात की नाही, ज्या कोणाबरोबर रिॲक्ट करत नाही, अशा अशा मटेरियलचा एक असा खाली सरफेस असतो. त्याच्यावरती आपण तो मेटल घ्यायचा आणि त्याला कट करायचा. जसं त्यांनी त्या चाकूने कापलं की नाही, असं चमच्याने किंवा चाकूने पण तुम्ही त्याला कापू शकता. इतका इझिली कट होतो, जसं आपण केक कट करतो ना, सेम तसं. बिकॉज इट्स अ सॉफ्ट मेटल. तुम्हाला आता जे बुकमध्ये सेंटेन्स दिलंय की नाही, तेच मी तुम्हाला सांगते की ते रिअलिटीमध्ये पण तसंच आहे. जे अनुभवलंय म्हणून ते सांगते. तर आमच्या कॉलेजमध्ये सोडियम फ्युजन टेस्ट आम्ही करायचो. त्याच्यामध्ये सोडियमचा मेटलचा एक छोटासा पार्ट घ्यायचा असतो. एक छोटीशी टेस्ट ट्यूब असते. आय थिंक तुम्हाला ते ग्रॅज्युएशनला वगैरे येईल किंवा मे बी 12वीत पण येईल. तुमचा सिलेबस जो ज्या पद्धतीने 11वी-12वीला आणलाय, तर मे बी तुम्हाला सोडियम फ्युजन टेस्ट 12वीच्या शेवटी किंवा मे बी जर कोणी तुमच्या ओळखीतले केमिस्ट्रीवाले सिनियर्स असतील त्यांना विचारा, त्यांनी केली असेल तर. आता छोटूसा मेटलचा तुकडा, अशी एक एवढीशी, माझं बोट आहे की नाही एवढंसं, एवढीशी पेर, एवढीशी ती काचेची अशी, किती, एक 2 किंवा 3 मिलीमीटर डायमीटर असलेली अशी काचेची अशी ट्यूब असते. त्याच्यामध्ये तो सोडियम मेटल टाकायचा आणि आपल्याला ज्या मेटल किंवा ज्या नॉन मेटल किंवा ज्या आपल्याकडे एखादं सॅम्पल असेल त्याच्यामध्ये कोणते कोणते मेटल आहेत हे चेक करण्याकरता ती टेस्ट केली जाते. तर त्याला सोडियम बरोबर फ्यूज करायचं असतं आणि त्याला असं बर्निंग, म्हणजे बर्न करायचं फ्लेमवरती. आणि त्याला एक अशा पेट्री डिश, अशी एक बाउल असतो ह्याचा, बोरोसिलिकेट बाउल म्हणतात त्याला. त्याच्यामध्ये ते क्रश करायचं, फोडायचं, त्यात पाणी असतं, चुरा चुरा करायचा, ते फुटतं जोरात आणि मग त्याला फिल्टर करायचं आणि मग त्याच्या पुढे टेस्ट आहेत, वेगवेगळ्या रंग आणि वगैरे. त्याच्यात आपल्याला कळते की तो एलिमेंट कोणता, अशी ती टेस्ट असते. हे आमच्या कॉलेजमध्ये होतं. पण आता मुलांच्या अंगामध्ये किती काय कमी असतात का? सोडियम मेटल हा फ्यूज होतो, पाण्याबरोबर रिॲक्ट होतो, असं वगैरे ऐकल्यावरती मग त्यांच्या डोक्यामधले विकृत विचार जागे झाले की आपण करून बघू ना खरंच काय होतं. गाढव मुलं, सांगते मी तुम्हाला. त्यांनी काय केलं, सोडियम मेटल असा छोट्या टिश्यू पेपरवर, एवढी मोठी केमिस्ट्रीची लॅब आहे, म्हणजे एवढ्या मोठ्या संख्येमध्ये मुलं आहेत. तर कुठल्या तरी टेबलवरच्या कुठल्या तरी इडियट मुलाच्या डोक्यामध्ये काय सुरू आहे हे कसं शिक्षकांना कळेल, ते कसं तिथल्या कंपाऊंडर काकांना पण कळेल. तर मग त्या इडियट मुलाने असा छोटूसा, बऱ्यापैकी छोटा पण बऱ्यापैकी मोठा असा, कारण सोडियम छोटा असेल तरी खूप मोठा ब्लास्ट करतो, असा पेपरमध्ये गुंडाळून, टिश्यू पेपरमध्ये गुंडाळून सोडियम मेटल स्वतःच्या खिशात टाकला, पॅन्टच्या खिशामध्ये. एक्सपेरिमेंट संपता म्हणजे आता चला, आता बाहेर जायची वेळ, तर रिसेस आहे, अशा वेळेला त्याने तो घेतला, खिशात टाकला. रिसेस झाली, आम्ही सगळे बाहेर गेलो आणि बॉईज वॉशरूम मध्ये गेले. अंगात किडे कमी नसतात ना. वॉश बेसिनचा नळ ऑन केला आणि त्याच्यामध्ये तो मेटल टाकला. तुम्ही विचार करा, बोरोसिलिकेट त्या ह्या खालच्या प्लेटवरती पण त्याला ठेवतो आपण, तेव्हा तो कुठल्याच गोष्टीला रिॲक्ट होऊ नये, पाणी त्याच्या आजूबाजूला असू नये, एवढी काळजी घेतली जाते.
ह्या बावळट मुलांनी तो कसा पाण्यामध्ये रिॲक्ट करतो हे बघण्याकरता त्याला वॉश बेसिन मध्ये टाकलं, नळ सुरडलं होतं आणि वरनं टाकलं आणि मोठा ब्लास्ट झाला. वॉश बेसिन तो फुटलं. बॉईज वॉशरूम मध्ये मोठा ब्लास्ट झाला म्हणून केमिस्ट्रीच्या लॅबच्या बाजूलाच वॉशरूम होतं. अंदाज असतो की काय झालंय आज लॅबमध्ये, काय एक्सपेरिमेंट झालाय आणि मुलं काय काय करू शकतात हे शिक्षकांना जास्त चांगलं माहिती असतं. वॉशरूम मध्ये सगळे ते काका आणि सगळे आमचे प्रोफेसर्स ते सगळे गेले, असं उचलून काढलं आणि धोपटून काढलं आणि त्यांना रेस्टिकेट करून टाकलं 2 महिन्यासाठी, की त्यांच्यामुळे बाकीच्या मुलांना अंदाज पण नव्हता. जे लोक असेच सगळेच काही केमिस्ट्रीवाले असतात का, काही आर्ट्सवाले असतात, काही कॉमर्सवाले असतात, काही उगाच आलेले असतात वॉशरूम मध्ये केस बीस विंचरायला. 11वी-12वीत तुम्ही काय करता सगळं माहिती असतं लोकांना. सो वेगवेगळ्या गोष्टींसाठी मुलं तिथे गेली होती, त्यांना काय माहिती होतं की हे असे काही मूर्ख सायंटिस्ट आपल्याबरोबर इथे आहेत. पण त्यांच्यामुळे एवढी मोठी रिस्क त्या दिवशी आमच्या कॉलेजच्या वॉशरूम मध्ये झाली होती. आणि अशा खूप गोष्टी लॅबमध्ये मुलं करतात. ऍसिड काढून ठेवतात, त्याच्यामध्ये बेस टाकतात, बेसच्या बॉटलमध्ये ऍसिड टाकतात. आपल्या नंतरची जी बॅच असते त्याच्यात सांगितलेलं असतं की तुम्ही आता जे टायट्रेशन बोललात की नाही, सेम त्याच्यासाठी लॅब एकच असते ना, बॅचेस वेगवेगळ्या असतात. आमच्या कॉलेजमध्ये 8-9 डिव्हिजन्स होत्या. तर ठरवलेलं असायचं की आज ए ग्रुप, मग उद्या बी ग्रुप, असं आलटून पलटून सगळ्यांचे एक्सपेरिमेंट व्हायचे. काही लोकांचे सकाळी व्हायचे, काही लोकांचे दुपारी व्हायचे. टाइम टेबल भरलेलं असायचं पूर्ण केमिस्ट्री लॅबचं, कोण कधी प्रॅक्टिकल करेल. तर आता सकाळी ज्यांनी प्रॅक्टिकल केले त्यांना सगळं फ्रेश फ्रेश मिळाले. दुपारी येणाऱ्यांचं चला ना आपण करून बघू म्हणून काही मुलं अशी उलटी सुलटी कामं करायची. पण तुम्हाला मी खरं सांगते, असं केल्याने किती मोठ्या मोठ्या रिस्क होतात तुम्हाला माहितीये. आणखी एक उदाहरण सांगते, खरं खरं सांगते, माझ्या कॉलेज लाईफमध्ये घडलेल्या गोष्टी सांगते. सो बी अवेअर, केमिस्ट्री अँड द केमिकल लॅब इज नॉट अ प्लेस टू हॅव अ फन. केमिकल्स खूप डेंजरस रिॲक्ट करतात आणि खूप भयंकर न्यूसेन्स क्रिएट करू शकतात, एखाद्याच्या जीवावर बेतू शकतं. आणि हे पाहिलंय म्हणून मी सांगते. रेस्टिकेट करणं, 2 महिने घरी बसणं, त्याच्यानंतर परत कॉलेजला येणं आणि आपण ठीक आहे मी करून पाहिलं होतं वगैरे अशा आविर्भावात फिरणं, हे सोडून दिलं तरी किती मोठी रिस्क होऊ शकते. ज्याने टाकलं त्याचा हात जळून गेला असता आणि कायमचा गेला असता तर काय झालं असतं. म्हणून कधीही केमिकलचा खेळ करायचा नाही. तुम्ही भला आता हळूहळू प्रॅक्टिकल करताय, एकच प्रॅक्टिकल झालंय, आता 12वीत तुम्हाला एक्झामसाठी तयार करतील म्हणून खूप सारे प्रॅक्टिकल्स वगैरे पण घेतील. त्यावेळेला सुद्धा केमिकल्स ही गोष्ट अशी याच्यापासून 4 हात लांबच राहायचं. ऑलवेज इन युअर केमिस्ट्री लॅब, दो आय एम नॉट टेकिंग युअर केमिस्ट्री प्रॅक्टिकल्स, बट इट इज माय ड्युटी टू टेल यू डिअर फ्रेंड्स की ऑलवेज यू शुड प्रोटेक्ट युअर हँड्स, युअर आईज. आपल्याला लॅब कोट असतो पांढऱ्या रंगाचा, आईज साठीचा पण एक गॉगल असतो. इफ यू नो दॅट, इफ यू हॅव इट, वेअर इट. यू नेव्हर नो, कुठल्या तरी फ्युम्स असतात, कधीतरी काहीतरी कुठेतरी फेकलेलं असतं, काहीही होऊ शकतं. केमिकल लॅब ही छोटी डेंजरस लॅब असते. एवढी डेंजरस लॅब फिजिक्सची पण नाहीये, बायोची पण नाहीये आणि मॅथ्सच्या लॅबमध्ये डोकंच आपलं काम करत असतं, तेच इन्स्ट्रुमेंट असतं. पण केमिस्ट्रीमध्ये खरंच खरंच केमिकल एकमेकांबरोबर रिॲक्ट करतात. आणि अशा वेड्या मुलांमुळे, जसं मी तुम्हाला म्हटलं ना, ऍसिडच्या बॉटलमध्ये बेस टाकतात, बेसच्या बॉटलमध्ये ऍसिड टाकतात, अशा वेड्या मुलांमुळे सुद्धा आपल्याला त्रास होऊ शकतो. आपण हे करू का? नाही, आपण हे नाही करायचं. आपल्या अशा गोष्टींमुळे आपल्या नंतरच्या मुलांना नकळतपणे किती मोठा त्रास होऊ शकतो, असं झालेलं आहे. अशा प्रॅक्टिकल्स मध्ये आता काय ऍसिड बेस टायट्रेशन मध्ये तुम्ही खाली काय घेतलं, ऍसिड, आणि तुम्ही वरनं बेस टाकत होतात आणि तुम्ही फिनॉक्सिलिन टाकल्यावरती एक एक थेंब मोजत होतात. एक्झॅक्टली तुम्ही उलट गेलं तर तुमचा प्रयोग बरोबर येईल का रे? किती पण तुम्ही डोकं फोडलं तरी पण तुमचा वेळ जाईल, तुमच्या शिक्षकांचा वेळ जाईल, ते सगळे केमिकल्स वाया जातील. त्यातनं मिळेल काय? दुसऱ्या कुठल्या तरी वेळा मुलाला मजा, ते बघायला पण तो तिथे नसेल. सो दिस ऑल इज व्हेरी नॉनसेन्स. आय एम टेलिंग यू दिस कारण की असे लोक असतात वेळे, त्यांच्यापासून आपण जपून राहायचं. आणखी एक किस्सा मी तुम्हाला सांगणार होते, तो खरा किस्सा आहे, माझ्या बॅचमेटचा आहे. एका टायट्रेशन च्या याच्यामध्ये तुम्हाला आता ते ब्युरेट पिपेट माहिती आहेत ना, ते असं सक करतो आपण, किती ml घ्यायचे ते, आणि ते बीकर मध्ये टाकतो आणि मग टायट्रेशन करतो. आता याच्यामध्ये झालं असं की मोठे मोठे, आणि त्याच्यामध्ये एका याच्यामध्ये NaOH ठेवलं होतं, एका याच्यामध्ये कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 ठेवलं होतं आणि एका याच्यामध्ये सोल्युशन बनवून ठेवलं होतं जे आम्हाला घ्यायचं होतं. आता जे सोल्युशन घ्यायचं आहे ते तिसऱ्या कंटेनर, की तुम्हाला ग्रुपमध्ये हे करायचंय आणि तुम्हाला रिडिंग घ्यायचे आहे आणि मग त्याचं एव्हरेज काढायचं आणि मग तुम्हाला त्याचा जे काही आहे तुमचा एक्सपेरिमेंट तो एक्सप्लेन करायचा. तर आमची एक बॅचमेट होती, तिचं नाव होतं श्रद्धा.
ती बिचारी तिच्या ग्रुपमध्ये होती आणि ती मैत्रिणीशी बोलता बोलता तू हे घे मी ते घे असं करण्याच्या नादामध्ये तिने चुकून तिसऱ्या कंटेनरच्या ऐवजी दुसऱ्या कंटेनरमध्ये पिपेट टाकली आणि सिप केलं आणि ते होतं कॉन्सन्ट्रेटेड H2SO4. ते प्यायल्यावर इथे गेल्या गेल्या तिला समजलं की ती ऍसिड प्यायली आणि ते गिळण्यापर्यंतची गेलीच नाही स्टेज. ऑब्व्हियसली दात, ओठ आणि जीभ हेच डॅमेज झाले आणि ते प्यायल्यावर तिने ते टाकलं. ती आधी सिंक कडे गेली आणि तोंड वगैरे धुवून ते कधी बाहेर फेकू, पण तोपर्यंत जो डॅमेज झाला होता सगळं इथलं जळलं होतं. म्हणजे तिला तातडीने हॉस्पिटलमध्ये नेऊन मग नंतर घरी न्यावं लागलं. पण एका छोट्याशा चुकीमुळे आपण म्हणतो ना ऍसिड्स स्किन डॅमेज करतात, होल पाडतात, अमुक करतात, दमुक करतात, सगळं बरोबर आहे. हे सगळं पाहिलंय म्हणून सांगतेय की असं नाही केलं पाहिजे. बोल पल्लवी. पल्लवी हँड रेस केला होता, काही बोलायचंय का? चुकून झाला होता वाटतं. एनिवेज, हे सांगायचा मुद्दा असा, आता आपण जे बघितलं छोटस त्याच्यामध्ये सोडियम होता, तो असा कट होतो. डायरेक्ट चाकूने, चमच्याने, दाबलात तर बोटाने पण. म्हणून सांगते केमिकल्स खूप फॅसिनेटिंग आहेत. हे करून बघू, ते करून बघू, ते करून बघू. जस्ट थिंक ऑफ इट बिफोर डुईंग की त्याचा परिणाम काय होईल. प्रथमेश, हाय. प्रथमेश बराच उशीर आलाय का? चला. सो दिस मला वाटलं की मॅथचा क्लास आहे. काही प्रॉब्लेम नाही. आम्ही आपला पुढचा लेसन, आपला जो 8वा लेसन आहे त्याच्यावरती आलोय आणि ऑलमोस्ट लेक्चर संपायला आलंय. पण ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. डिस्कस करत होतो आम्ही माझ्या कॉलेजमधले खरे खरे किस्से, ज्याच्यामध्ये लोकांनी केमिस्ट्री लॅबमध्ये काय काय जुगाडे केले होते आणि त्याचे काय काय परिणाम झाले. आवाज सो अडकतोय टीचर. अल्कली मेटल, मी तुम्हाला मगाशी छोटासा शॉट दाखवला, तो होता सिल्वर. आवाज अडकतोय. बंद करावा लागेल. वेट क्या करे भैया, एक चीज शुरू हो जाती है तो दूसरी अपने आप बंद करनी पड़ती है मुझे. नेटवर्क प्रॉब्लेम कब सॉल्व होगा पता नाही. आता येतंय का बघा. सो सांगायचा मुद्दा, मी तुम्हाला जो मगाशी शॉट दाखवला की नाही त्याच्यामध्ये तो आतमध्ये चमकणारा सोडियम बघितलात का तुम्ही? तो असेच हे सगळे शायनिंग सिल्वरी व्हाईट आणि सॉफ्ट मेटल आहेत, सगळे फर्स्ट रो मध्ये. हे एका रांगेत बसलेत हे सगळे उभे. अरे सॉफ्ट सिल्वरी अँड शाईन. दिस एलिमेंट्स हॅव लो डेन्सिटी. बरोबर, लो डेन्सिटी असेल तर ते तरंगणार. दे आर द मोस्ट इलेक्ट्रोपॉझिटिव्ह एलिमेंट्स. हे खूप 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 महत्वाचं वाक्य आहे. पिरियॉडिक टेबल मध्ये काय ते टपलेले असतात समोर, फारच दानशूर येते. द अल्कलाइन अर्थ are metals also in general silver white, luscious and somewhat harder than the alkali metals. थोडेसे हार्ड आहेत. They are also strongly positive आहेत. आणि some atomic and physical properties of these two groups are similar. आणि त्या खाली आपल्याला बघूया. ठीक आहे, आपण ह्या टॉपिक मध्ये आता आपल्या अल्कली आणि अल्कलाइन मेटल्सच्या फिजिकल प्रॉपर्टीजचं डिस्कशन सुरू केलेलं आहे. पुढच्या वेळेला आपण त्यांच्या केमिकल प्रॉपर्टीज बोलू आणि त्याच्यानंतर आपण त्याच्याकडे जाऊ. नॉट अ बिग लेसन, नॉट इव्हन अ डिफिकल्ट लेसन. इट विल बी ओव्हर इन द नेक्स्ट सेशन. ठीक आहे, भेटूया पुढच्या वेळेला आपण. तोपर्यंत थँक्यू सो मच. बाय संगीता मॅम, बाय प्रेमा मॅम, बाय मुलांनो.